आयुष्यभर देशीवाद रुजवणाऱ्या रारा उपाख्य भालचंद्र नेमाडेंच्या नावाने देशी बीज, देशी रोप महाराष्ट्रभरामध्ये रुजवली जाणार आहेत. त्यासाठी पुढाकार घेतलाय सह्याद्री देवराईंनी. त्यासाठी 85 वेगवेगळ्या प्रकारची देशी वाणं, देशी बिया यांच्या माध्यमातून नेमाडे सरांची बीजतुला केली जाणार आहे. आणि या बियांपासून तयार होणारी रोप संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्या ठिकाणी त्यांचं रोपण केलं जाणार आहे. आणि एका अर्थाने नेमाडे सरांनी जी मराठी साहित्याची सेवा केली आहे त्यातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न होतो आहे. नेमाडे सरांच्या आठवणी या उपक्रमाच्या माध्यमातून जपल्या जाणार आहेत. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. खूप दिवसांनी तुम्ही आम्हाला आणि आमच्या माध्यमातून महाराष्ट्राला भेटता आहात. देशीवाद आणि देशी बियाणं दोन्ही तेवढीच महत्त्वाची आहेत. दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याही पेक्षा त्याच्या मागची जी कल्पना आहे, जी आपण सगळेजण आता रुजवत आहेत, सयाजीराव किंवा अनेक सगळीकडे लोक याच्या मागे लागले आहेत हल्ली, तर हेही जास्त महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते पुन्हा आपल्याकडे आणणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मी लहानपणी पाहत होतो, अगदी लहानपणी आमची आजी असायची तर तिच्या खाटेवर एक असा बांबू लावलेला असायचा आणि त्याच्यावर हळदीच्या फडक्यातल्या बिया अशा सुकवलेल्या वगैरे पुढच्या वर्षी पेरण्यासाठी जतन करून ठेवल्या असायच्या. आणि त्या इतक्या असायच्या की आम्हाला वाटतं की अमुक प्रकारचं बेणं हे, त्या प्रकारचा दोंदळा हा, तिळाचे 4-5 प्रकार, तांबडा तीळ, काळा तीळ, अमुक असे सगळे बांधून ठेवलेले असायचे. आणि पेरणीच्या वेळी बरोबर ती आमची आई आठवण द्यायची की हे लावलं पाहिजे, हे लावलं पाहिजे. तर बिया अशा आमच्या डोक्यात आहेत. दुर्दैवाने मधल्या काळात हे सगळं नाहीसं होत चाललं आणि आता मला ते आठवण आल्यामुळे अतिशय आनंद झाला की चला आता पुन्हा आपण बियांच्याकडे चाललो आहोत. सर, आम्ही पुण्यात पण बघतो, इतरही शहरांमध्ये बघतो की पावसाळ्याच्या सुरुवातीला वारा सुटला की खूप सगळी झाडं पडतात. आणि ही जी पडणारी झाडं कोणती आहेत हे जर बघितलं तर ती भारतीय बनावटीची नसतात. ती दिसतात खूप उंच, म्हणजे आपण आत्ता जिथे बसलो तिथून रस्त्यावरती पण ती पडतात. तसंच काहीसं आपल्या समाजाचं, संस्कृतीचं पण आहे. जवळपास तसंच चाललं आहे. म्हणजे देशी झाडं आणि परदेशी झाडं, तशी देशी मूल्य आणि परदेशी मूल्य, आणि याच्यात अर्थात सरमिसळ होत आली आहे. आपल्याकडे देशी आपल्या देशात आपण सगळंच घेत गेलो आणि तरी देशी राहिलो, हे आपलं महत्त्वाचं आहे की जितके आपण बदलतो तितके तसेच राहतो. आपल्याकडे परत पोळा असतो, आपल्याकडे परत दिवाळी असते, सगळे सण असतात, त्या दिवशी तेच खातो आपण, त्याच बिया आपल्याला त्याच दिवशी लागतात. असं नाही चालत की दरवेळी वडाच करत बसायचं किंवा दरवेळी बिर्याणीच करायचं, असं नाही. त्या सणाला ते धान्य खायचंच अशी आपल्याकडे पद्धत आहे. थोडक्यात म्हणजे आपण देशी झाडं आणि परदेशी झाडं याच्यातला फरक जर केला तर असं दिसतं की आपण जसे आपल्या मुळात रममाण असतो, आपली मुळं जशी खोल गेलेली असतात आणि ती तुटत नाहीत, तशी देशी झाडांची मुळं तुटत नाहीत. उदाहरणार्थ पिंपळ, तुम्हाला माहिती आहे मोहनजोदडोमधला 2000 वर्षाचा पिंपळ जिवंत सापडला होता. आज सिलोनमध्ये तुम्ही जाल तर अनुराधापूरला तुम्हाला 2200 वर्षापूर्वीचं, जास्तच 2-2.5 वर्षापूर्वीचं अशोकाच्या, श्रीलंकेत अशोकाच्या मुलीने लावलेलं झाड अजून आहे. म्हणजे इतकी वर्षाचं ते झाड जगतं. त्याची किती मुळं खोद गेलेली असतील. अशी खोल गेलेली मुळं आपल्या संस्कृतीची आहेत असं मला वाटतं. आणि आपण ती दुर्दैवाने विसरून दुसरीच काहीतरी मुळं आता लावायला लागलो आणि ती मग पडतात आणि त्याच्यामुळे आपले हे वाईट दिवस आले. आणि ही झाडं पडणं याचा अर्थ तुमची सगळी संस्कृतीची मूल्यसुद्धा पडायला लागतात. आता ते सिम्बॉलिक आहे, ते सिम्बॉलिकच आहे. आपण सिम्बॉलिक अंगानेच बोलूयात. मोहनजोदडोचा तुम्ही उल्लेख केला. ती संस्कृती उदयास आली, बहरली आणि एका कालावधीमध्ये ती नष्ट झाली. आत्ता आपण अशा कुठल्या टप्प्यावरती आहोत असं तुम्ही मानता? आता मी समजतो, म्हणजे आता मी त्यातला काही फार एक्सपर्ट नाही, पण मी एक लेखक म्हणून आणि कवी म्हणून आणि एक विचार करणारा माणूस, शिकवणारा शिक्षक हे ते म्हणून मला असं वाटतं की आपण त्या ज्याला पूर्ण सर्वनाश म्हणतात त्या सर्वनाशाच्या सुरुवातीला आपण आहोत. म्हणजे आपण त्याची सुरुवात केली आहे सर्वनाशाची. कारण सर्वनाशाची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे, मी जे काही वाचलं आतापर्यंत, ती बहुधा जंगल तोडींनी होते.
वृक्षांची तोड होणं हे अगदी मायान संस्कृती आहे. नाही ग्रीसमधली, क्रीटमधली, आफ्रिकेतली, ऑस्ट्रेलियातली किंवा आपल्याकडची मोहनजोदडो ही तिथलं जंगल नाहीसं झाल्यामुळे गेलेली आहे. ती सुरुवात असते आणि त्याच्यानंतर मग नुसतं होतं, मग अन्नाचा तुटवडा होतो. अन्नाचा तुटवडा झाला की मग त्याच्यासाठी जी मारामारी सुरू होते ती आता आहेत जवळपास, बेकारी, दारिद्र्य, आणि मग त्याच्यातून एकमेकांना नष्ट करणं, विकत घेणं, आमदार विकत घेतात तसं, किंवा मग आता बलात्कार होतात. हे सगळे आपल्याला हे डोकं न चालल्याचे, अन्न कमी झाल्याचे आणि आपली कुपोषणाची ही उदाहरणं आहेत. ती मला वाटतं वृक्षांच्या सर्वनाशापासून सुरुवात त्याची झालेली आहे. आणि आपल्याला दुसरं आता उदाहरण नुकतंच म्हणता येईल की आपण जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आहे. याचा अर्थ आपण सर्वात आधी मरायच्या लायकीचे झालेलो आहोत. कारण आता आपल्याकडे हे प्रॉब्लेम सुरू होणार की खायला नाही, प्यायला नाही, मारामाऱ्या, बलात्कार, हे एकमेकांना विकत घेणं, एकमेकांचा नाश करणं, दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट बोलणं, चांगलं बोलणं फार. तुम्ही पहा, तुमच्याही चॅनलवर फार वाईट वाईट बोलणारेच जास्त निघत आहेत, चांगलं बोलणारे फार कमी झाले आहेत. हे असं वाढत जातं आणि शेवटी ते नाहीशीच होते संस्कृती. तर ती आपली सुरुवात आहे असं मला वाटतं. हे जे काही नाहीसं होणं आहे, तर याला जे काही त्याचा बचाव करण्याचा जे प्रयत्न करतात की नाही, हे विकासासाठी आवश्यक आहे. आता पुण्यामधलेच 2 प्रकल्प आहेत की एक वेताळ टेकडी, की त्या वेताळ टेकडी फोडून एक बोगदा करण्याचा विचार आहे, किंवा पुण्याचं जे नदीपात्र आहे त्या नदीपात्राच्या भोवताली एक अशी झाडं जी आहेत तर ती पुनर्रोपित करणार असं ते म्हणतायत. पण नवीन काहीतरी त्या ठिकाणी रस्ते, कॉन्क्रिटीकरण असं करण्याचा तो विचार आहे. तर मग हे आजच्या प्रगतीसाठी का नको, असा एक दुसरीकडून प्रश्न येतो, प्रतिप्रश्न. आता प्रगतीची जी आपण व्याख्या केलेली आहे की सिमेंटचे रस्ते होणं, नंतर जमीन नाहीशी होणं, पायात काहीतरी घालूनच त्या सिमेंटवर पुन्हा चालणं, मातीशी संबंध न येऊ देणं, ही आपली प्रगतीची कल्पना आहे. आकाशात जास्तीत जास्त जाणं आणि शक्यतो जमिनीच्या दूर जाणं, ही जी प्रगतीची कल्पना ही चुकीची आहे. आपल्याकडे ही जर तुम्ही पाहाल, म्हणजे आम्ही लहानपणी सुद्धा पाहायचो की एखादा शेतकरी म्हणायचा पोराला, कशाला जातो ते मुंबईत मरायला, पगार मिळेल, मोठ्या मोठ्या घरात राहशील, पण खायला प्यायला आपली एक चटणी भाकर पुरेशी आहे. म्हणजे तो आपण गरीब आहे ते पुरेसं आहे. पण श्रीमंत व्हा म्हणणारे आता पालक वाढत चालले आहेत. श्रीमंत व्हा म्हणजे तुम्ही जमिनीशी संबंध तोडा, शहरात जा, तिथे या सिमेंटमध्ये राहा आणि हळूहळू मग अशी तुमची अधोगती, म्हणजे प्रगतीचा अर्थ हा अधोगती असा होतो. आणि जी प्रगतीची उंच टोक असतं ते अधोगतीची सुरुवात असते. तसं आपलं आता मला वाटतं झालेलं दिसतंय. याच्यामध्ये खूप सगळा गोंधळ पण दिसतो. एकीकडे आपण आपलं काही देशी अन्न आहे किंवा देशी पण जपण्याचा प्रयत्न करतो, सणासुदीला पुरणपोळी खातो, दिवाळीला चकली खातो किंवा शंकरपाळी खातो किंवा आणखी ज्वारी बाजरीचे भाकरी खातो, पण दुसरीकडे पिझ्झा, बर्गर असंही खातो. आता ते खाण्यात चूक आहे असं नाही, पण हे सिम्बॉलिक आहे. तसंच आपण आपलंही जपतो, दुसरंही नवीन घेण्याचा स्वीकार करतो. ते नवीन चांगलं ते घ्यावंच, पण ह्याच्यामधून खूप सगळा गोंधळ माझ्यासह सगळ्यांचा झालाय. हे काय टूम म्हणून ठीक आहे की टूम म्हणून तुम्ही एखाद्या वेळी काही खाणं वगैरे असं, परंतु आता जसं तुम्ही पाहाल इंग्लंडमध्ये किंवा ह्या ज्या काही संस्कृती आता आपण जास्तीत जास्त बिघडल्या आहेत, म्हणजे गुलामगिरी वाढवणाऱ्या जगातल्या, त्यातली युरोप सगळ्यात मुख्य आहे. सगळ्यात महत्त्वाची संस्कृती ही युरोपी, की त्यांनी जगात गुलामगिरी वाढवली. तर यांच्याकडे तुम्ही पाहाल की त्यांच्या जुन्या पद्धती त्यांनी जवळजवळ नाहीशा केल्या. आता इंग्लंडमध्ये तुम्हाला पाहाल की स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये, म्हणजे स्कॉटलंड त्याच्यामुळेच इंग्लंडपासून वेगळा होऊ इच्छितो की त्यांच्याकडे अजून आपल्यासारखे सण पाळतात, जुन्या काळातलं ते खातात, त्याकडे ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रकारची कढी, ब्रॉथ वगैरे असते ती खातात, असं ते अजून चालतं. पण इंग्लंडमध्ये हे गेलं, त्यांच्याकडे कुठला सण नाही का वाचतो नाही का, नेहमीप्रमाणे अगदी ख्रिसमससुद्धा कुठेतरी कोणी केला तर आहे, चर्चमध्ये कोणी जात नाही, त्यांची ती नुसती दाखवायची वस्तू झाली आहे. आणि एकूणच असं काय म्हणायचं, भोगवादी आणि गंमत म्हणून सगळं करणं असं चाललं आहे. कारण आपला आपला दिवस नीट गेला आणि खाणं पिणं नीट झालं, अशी जी कल्चर वाढत चालली आहे जगभर, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झाले की आपला माती संबंध गेला आणि गरीब राहणं कोणाला नको आहे, उलट जास्तीत जास्त श्रीमंत होणं, एकमेकाच्या डोक्यावर चढत जाणं आणि शेवटून मग हे जे आपले मुळं असतात, स्त्रोत असतात, ते नाहीसे होणं आणि ते कोरडे होणं, याच्यात त्याची परिणती होते. ती आपली सुरुवात आहे. हा जो देशीवाद आहे तो तुम्ही इतकी वर्ष मांडला, पण हा देशीवाद स्वीकारला पण अनेकांनी आणि त्याच्यावरती टीकाही तेवढीच झाली की तुम्ही कुठल्याही ना डाव्या चौकटीमध्ये बसता ना उजव्या चौकटीमध्ये बसता, त्यामुळं बऱ्याचदा दोन्हीकडचे तुमच्या
तुमच्यावरती टीका करतात आणि देशीवाद म्हणजे कुठेतरी जाती व्यवस्थेचं समर्थन तुम्ही करता किंवा अशा जुनाट बुरसटलेल्या गोष्टींचं समर्थन करता, असा एक खूप गंभीर आक्षेप तुमच्यावरती घेतला जातो. आता देशीवाद हा काही या दोन्ही म्हणजे उजवा डावा असा काही फरक करता येत नाही, दोन्ही त्याच्यात आहे. अगदी त्याच्यात अगदी तुम्ही म्हणाल ते आपापल्या संस्कृतीचा अभिमानही आहे पण दुरभिमान नाही. तसंच परक्या संस्कृतीचा द्वेष नाही पण परक्या संस्कृतीबद्दल काय म्हणायचं डोक्यावर घेणं हे पण नाही. अशा दोन्हीच्या मधला तो मार्ग आहे आणि त्याच्यामुळेच मला एका समीक्षा करणाऱ्या बाईंनी लिहिलं परवा की यामुळेच आपल्याकडचा जो दुरभिमान आहे, राष्ट्राभिमान आहे आणि बुरसटलेपणा आहे तो देशीवादामुळे नाहीसा होईल. कारण त्यांना आता हे पटलं आहे की हे आवश्यक आहे. आणि बाहेरही सगळीकडे असं म्हटलं जातं, अगदी अमेरिकेत म्हणले की गेल्या संबंध शतकातला हा एक महत्त्वाचा विचार आहे देशीवाद असा. तर मला अभिमान वाटतो की आपण निदान चांगल्या बाजूने आहोत. हे अशा करता की आपल्याला आत्ता हे किंवा ते किंवा ही पार्टी ती पार्टी तो पक्ष तो वर्ग किंवा जातीभीती याच्यात न पडता आपल्या सगळ्यांचं भलं कसं होईल हे कलेक्टिव्ह असं आहे की हे तुमचं आमचं असं नाही किंवा आमच्या डाव्यांचं नाही, सगळेच जगले पाहिजे. अगदी कम्युनिस्ट जगले पाहिजे, सोशलिस्ट जगले पाहिजे, कॅपिटलिस्ट जगले पाहिजे, अगदी जे गुलाम करणारे आहेत तेही लोक जगले पाहिजे कारण त्यांना आपल्याला दुरुस्त करायचं आहे. अशी सगळी आजची परिस्थिती आहे. तर आपण या सगळ्यांना दुरुस्त करणारं असा देशीवाद आहे. कारण याच्यात काय की तुमची मुळं जी आहेत ती किती खोल आहेत आणि तुम्ही किती पक्के राहतात या जगात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण माणसाचा आत्तापर्यंतचा तुम्ही पाहिला की गेल्या काहीतरी 6 लाख वर्षांचा जो द्विपाद माणसाचा जो पराक्रम आहे त्याच्यामध्ये तो आपापली संस्कृती घेऊनच जगला आणि त्याच्यामुळे तो टिकला. नाहीतर काय झालं की सारखे तो बदलत असता तर म्हणजे खूप मोठमोठी स्थलांतर झालेली आहेत. अगदी आफ्रिकेतूनच खरं म्हणते सगळे लोक आले पण जिकडे गेले तिकडे ते वसले तिथले. आणि तुम्हाला मेंदू माहीत आहे की मेंदू हा तिथल्या त्या जमिनीतल्या अन्नरसावरच तयार होतो. त्याप्रमाणेच मग आपल्याला माणसात फरक असतात. तिकडचा माणूस वेगळा असतो, इकडचा अगदी कोकणातला वेगळा, खानदेशातला वेगळा, हे या अन्नरसामुळे. म्हणून म्हणजे ह्या आपल्या जमिनीतून येणाऱ्या रसावर आपलं पोषण होतं आणि आपले स्वभाव बनतात आणि त्याच्यात बदल झाला की मग आपली डोकी चालत नाहीत. आता ते झालं आहे जवळपास की आता मला जे पाहिजे लहानपणापासून खाल्लेलं म्हणजे आम्ही लहानपणी उडीद खायचो, उडदाची भाकर, अनेक प्रकारच्या कडधान्य खायचो, डाळी असायच्या, भाज्या भाज्या असायच्या अशा 25-30 प्रकारच्या दररोज वेगळी. आता मला 2-4 प्रकारच्या भाज्या खाव्या लागतात. त्यामुळे माझे डोकं चालत नाही असं मला वाटतं बऱ्याचदा. म्हणजे मला आता अजूनही शंका वाटते की मी डोकं नीट ठेवून बोलतोय की नाही, इतकी वाईट परिस्थिती आता आलेली आहे. असं शेतकरी माणूस किंवा जो आपापल्या घरी चटणी भाकर खाऊन काम करतो आणि कष्ट करतो त्याला असं वाटत नाही की आपण मॅड आहे त्याला वाटतो, तो आपण बरोबर समजतो. त्याच्यात एकेखोरपणा असेल पण तो निदान चुकीच्या दिशेने जात नाही. एवढी बॉम्ब टाकणं किंवा अगदी रशियानं आता जसा हल्ला केला आहे युक्रेनवर तसं एकदम हॉस्पिटलवर लहान लहान मुलांनाच मारून टाकणं हे जे डोकं न चालण्याचे उद्योग आहेत. हा जो विखारीपणा आलेला आहे संपूर्ण जगामध्ये, असहिष्णुता वाढीस लागलेली आहे, एकमेकांबद्दल काय शब्दामध्ये लोक बोलतात ते आपण बघतो. म्हणजे आमच्या चॅनल्सवरती आमच्यासारख्या आपण बघतो रोज. पण हे सगळं होतंय ते हे आपली देशी जी मुळं आहेत तर ती सोडली जाण्यामुळे होतंय, एक नागरीकरण वाढीस लागले त्यामुळे होतं. म्हणून म्हणजे असं झालं की देशीपणा असणं म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीशी प्रामाणिक असणं. तुमच्या देश याचा अर्थ तुम्ही जमिनीशी ठरवा तुम्ही किती मोठी आहे. आता मी असंच म्हणतो की हा महाराष्ट्र सगळा माझा देश आहे किंवा कदाचित मी गुजरात किंवा मध्य प्रदेश जवळचे आमचे लोक आहेत खानदेशाच्या तेही मला जवळचे वाटतात. एखाद्या तेही वाटते म्हणजे एकाने तर म्हटलं की तामिळनाडूपासून अफगाणिस्तानापर्यंत हे सगळे एकमेकाशी इतके जुळलेले आहेत याच्यासारखे इंद्रधनुष्यासारखे की याच्यात हा तोंड वेगळा नाही करतायत. कानडी मराठी फरक नाही करतायत. कानडी केला मराठी तर आहेच आपल्याकडे. असे 2 फरक करतायत नाही. हे कशामुळे झाले की आपल्याला युरोपी लोकांनी राष्ट्रीयता जी शिकवली. देश आणि राष्ट्र याच्यात फरक आहे. राष्ट्र ही म्हणजे काय म्हणायचं शोषण करणारी एक संस्था आहे की आपलं संरक्षण करावं म्हणून आपण असं तयार होतो काही की सैन्य तयार करायचं. त्या सैन्याचा 50-60% खर्च. तसंच तिकडे पाकिस्तानातले लोक तितकाच खर्च करणार आणि ते लोक भुकेले मरणार. चीनी लोक तसंच करणार. लोक सगळीकडे चांगलेच आहेत पण हे सैन्य उभं करून ती आपल्याला ह्या भानगडी लावून राष्ट्र भानगडी करतात. हे राष्ट्र आपल्याकडे कल्पना नव्हती. आपल्याकडे सरळ अफगाणिस्तान लोक इकडे यायचे, तिकडे अजून पठाण आपल्याकडे सगळीकडे आहेत. आपल्याकडचे मराठी लोक किती आहेत तिकडे, अगदी तुर्कमेनिस्तानापर्यंत मराठी लोक आहेत. काश्मीरमध्ये आपले डोगरामध्ये लोक आहेत. असे सगळे आपल्याकडे ही राष्ट्र
राष्ट्राची कल्पना नव्हती. कुठे जाऊ तिकडे आपले लोक तुम्ही पाहाल सगळीकडे मोठमोठे क्रांती करणारे, अगदी बेंद्रे घ्या कानडीतले, किंवा मुक्तिबोध घ्या हिंदीतले, डोंगरातले ते सत्यनारायण सिंग घ्या, हे सगळे मराठी लोक आहेत. यांनी आपलं असं म्हटलं नाही की मराठीने मी त्या भाषेत क्रांती केली त्यांनी. हे देशीचं लक्षण आहे की तुम्ही जिथे राहता खाता पिता तर ते तुमचं आहे आणि त्याच्यात तुम्ही प्रेम करून ते केलं वाढवलं. त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. ज्या मातीतून तुम्ही उगवलात, तयार झालात, तुम्हाला त्या मातीने रस दिला, त्या मातीबद्दल कृतज्ञता दाखवणं हा देशीवाद आहे. सर, आता हा देशीवाद हा शब्द, ही संकल्पना एन्सायक्लोपीडियामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे, तर त्याबद्दल सांगा. एक 5-6 वर्षापूर्वीच मला याबद्दलची एक माहिती करण्यात आली आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीत सुद्धा आता देशी असा शब्द आला आहे. तर मला इतका आनंद अशामुळे झाला की निदान ही कल्पना जी आहे ती आता लोकांना पटायला लागली. तर देशी असणं म्हणजे काय, मागासलेपण आहे, मूर्खपण आहे, असं होतं. आता तसं नाही आहे. आता उलट राष्ट्रापेक्षा देशी असणं हे जास्त भूषणावं आहे असं मत व्हायला पाहिजे. कारण की आपल्या भागात आपण राहतो, खूप झालं. आपल्या भागात समजा कोणी मुसलमान आहेत, कोणी पठाण आहेत, कोणी ज्यू आहेत, कोणी महाराष्ट्रात किती लोक आहेत, सगळे आपलेच आहेत, हे देशीच आहेत. आणि या सगळ्यांनी आता किती लोकांनी वेगवेगळ्या लिहिलं आहे. ख्रिश्चन लोकांनी लिहिलं आहे, मुसलमान लोकांनी लिहिलं आहे, गझला लिहिलं आहे. दखनी भाषा इथून तयार झाली उर्दू. आपल्या लोकांनी सगळीकडे असं काम केलं. म्हणजे देशी असणं याचा अर्थ तुम्ही जास्तीत जास्त लिबरल, अतिशय सगळ्यांना जवळ घेणारे असता आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या काळाच्या दृष्टीने सुद्धा देशी असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही मुळं आपल्याला जास्त खोलवर गेली पाहिजे. तुम्ही मराठीचा विषय काढलात. खरं तर तुम्ही अनेकदा बोललेला आहात मराठीच्या शुद्धतेबद्दल, प्रमाण मराठीबद्दल. तर हे जे काही आहे की हेच मराठी योग्य, ते मराठी अयोग्य, तर त्याबद्दल सर तुम्ही थोडंसं विस्ताराने बोला. म्हणजे आता मराठीचं सौंदर्य किंवा सोलापूरची बोलण्याची पद्धत, कोल्हापूरची हेल, नगरी हेल, सातारची भाषा वेगवेगळी, तर तो माणूस भेटला की आपण ओळखतो ना, रे हा जळगावचा आहे, हा सातारचा आहे, हा कोकणातला आहे. तर हे टिकायला हवं. आज ते असं सगळेच एकसारखे वाटायला लागलेले आहेत. आणि मग प्रमाण भाषा, मराठीचं व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ, हे तुम्हाला कितपत म्हणजे योग्य वाटतं सर? कसं आहे की देशीपणा हाच आहे की तुम्ही तुमच्या भाषेत जसे लोक बोलत होते तसं बोलत आला. आणि आजपर्यंत आपल्याकडे पाहिलं की बाबा नामदेवाची जी मराठी आहे ती वेगळी, ज्ञानदेवांनी पहिलं तो एक आऊ कोकत आहे, ही काही प्रमाण मराठी नव्हती, पुण्यातली नव्हती. किंवा कोकणातली मराठी, खानदेशातली मराठी, बहिणाबाईंची की इलुशीचं चोचं तरी तू इतकी सुंदर गटवता, इलुशी खानदेश शब्द आहे. हे सगळे त्या भाषेतले ते देशी असे शब्द आहेत. आणि या सगळ्यांची मिळून अशी जी काही एक काल्पनिक अशी सरहद्द आपण नेमली आहे ती मराठी असते. आता ही काल्पनिक असते अशा करता की मराठीची हद्द कुठेच संपत नाही. म्हणजे ती कर्नाटकात जाते, कर्नाटकात जाईपर्यंत अगदी तुम्हाला धारवाड बेळगावला ती दिसते की त्याचे शब्द आपण वापरतो असे आहे. त्यामुळे आपले अस्तुरी हा शब्द आता हा आपण कानडीतून घेतलेला आहे. आपल्याकडचे आता हे बाई आणि बुवा आणि हे शब्द हे सगळे आपण मुंडा लोकांच्याकडून घेतले आहे, पूर्वीचे तिकडून आलेले आदिवासी सगळे, आणि हे सगळे आपण मराठीत घेतले आहे. आता याच्यात प्रमाण भाषा राहिली काय? आई म्हणणं हे जास्त देशी आहे की नाही. माता म्हणणं हे आर्य लोकांचं आहे. मातृ तिकडून मदरपासून मातृ वगैरे होतो ते माता असं आणि माय तिथपर्यंत आलं. पण आपण आई म्हणतो, आई हाक मारतो. आणि हे तुम्हाला पाहिजे ओरिसा, आसाम, मेघालय, अगदी ब्रह्मजापर्यंत हे आई असं गेलं. याचा तेव्हा लक्षात येतं की अरे हे आपण तिकडून आलेलो असणार कधीतरी, मूळचे आपले लोक, ते आपण ठेवलं आणि बाकीचेही घेत गेलो आपण, तेही घेत गेलो. एका प्रमाण भाषेमध्ये अशी व्यवस्था असते की तुम्ही सगळे एकमेकांना समजले पाहिजे. एवढी एक काय म्हणायचं एक व्यापारी अशी त्याच्यात वृत्ती असते की मी जर गेलो तिकडे कुठेतरी गोव्याला तर मग तिथल्या लोकांना मी कळलं पाहिजे. तर मग प्रमाणमध्ये व्यवहार पुढे म्हणजे आता त्यांनी समजा कोकणीत बोलायला सुरुवात केली, मला कळलं नाही, त्यांनी हांगा आहे असं म्हटलं, मला कळलं नाही हांगा म्हणजे काय, तर मला तेही माहीत पाहिजे की हांगा आहे कोकणी शब्द आहे, त्याचा आता इथेही असा होतो. आणि मी की अडी आहे असं जर मी खानदेशीत म्हटलं तर त्याला ते कळणार नाही. म्हणून सगळ्यांनी म्हणून मग इकडे असं म्हणायचं. असं एक प्रमाण भाषा याला म्हणतात. प्रमाण भाषा अर्थ एकमेकांच्या सोयीसाठी तात्पुरती केलेली व्यवस्था आहे, ती काही परमनंट नाही. परमनंट व्यवस्था हीच की त्यांनी हांगा म्हणायचं आणि मी अडी म्हणायचं.
पुण्यात मात्र रस्व दीर्घ किंवा हे असं की नाही हे असंच पाहिजे, अनुनासिक हवं, तसं हवं, असाही आग्रह धरला जातो. आधी खूप धरला जायचा. इंग्रजांनी सुरू केला, कारण इंग्रजांनी काय केलं की त्यांना तेव्हा या मराठी पुस्तकं तयार करायची होती प्रमाण भाषेत. तेव्हा त्यांना वाटलं की आता कुठल्या भाषेत करावी, तर त्यांनी पुण्यातल्या चित्पावन ब्राह्मणांना एक कमिटी करून त्यांना ते भाषा तयार करायला लावली, डिक्शनरी तयार केली. आणि त्यांनी मग असं ठरवलं की पुण्यातली जी ब्राह्मणांची भाषा आहे, देशस्थ ब्राह्मणांची, ती प्रमाण भाषा, हे त्यांनी ठरवलं. हे आता सगळ्यांसाठी म्हणून बरोबर होतं की सगळ्यांना कळावं, ठीक आहे. पण याचा अर्थ नाही की तीच खरी, तीच शुद्ध, बाकीच्या अशुद्ध, असं नाही. ती कामापुरती आहे. आणि अशुद्ध अशी भाषेत काही नसतं. अगदी लहान मुलं जी बोलतात बोबडं, ते सुद्धा एक भाषेचाच प्रकार असतो. चोर लोक एकमेकात बोलतात की काल 25 वडे खाल्ले, म्हणजे काल 25 पाकिटं मारली, अशी जी आहे ती एक भाषेचाच प्रकार आहे. एवढंच नाही तर ती बायका आपसात बोलताना आपण पुरुष बोलतो ते वेगळं असतं, त्यांचं वेगळं असतं. असं सगळं अनेक त्याच्यात काय म्हणायचं, भाषेमध्ये खूप पातळ्या असतात आणि त्या सगळ्या मिळून ती भाषा होते, तरच ती समृद्ध असते. जितकी मराठीचं सुदैव असं की आपली जगातली काही कमी महत्त्वाची भाषा नाही, जवळ 8व्या 9व्या क्रमांकाची भाषा. आज ती अनेक प्रकारचे ह्यात साहित्य आहे, त्याच्यात सगळं आहे. आणि आपण हे असं कधी मानलं नाही. आपले सगळे, आता माया कादंबरी एकाने PhD केली तर 500 खानदेशी शब्द आहेत जे मराठीत आले नव्हते, त्याची त्यांनी हे केली आहे. हिंदूमधले 500 शब्द. आता हे हिंदूमध्ये आलेले 500 शब्द मराठीत नव्हते, ते त्यांनी पहिल्यांदा काढले आणि त्याच्यावरून मग मराठी समृद्ध होते. नुसतंच ते सोडून जर मी लिहिलं होतं तर 500 शब्दांनी मराठी कमी झाली असती की नाही. तर माझ्या आता जे वाचतात जवळजवळ 1 लाख लोकांनी, 1 लाख प्रति जवळपास हिंदूच्या गेल्या, तर त्या सगळ्या लोकांनी एक प्रत जर 100 लोकांनी वाचले असं मानलं जातं, तर किती लोकांना ते 500 शब्द कळले पहा. याचा अर्थ अशी मराठी मग समृद्ध होत जाते आणि त्यामुळे भाषेचं वैभव वाढतं. एक कोपऱ्यातच राहिली, फक्त ही प्रमाण ही कळली, त्याच्यामुळे मराठी आपली वाया गेली. हे पुण्याच्या लोकांनी तेच केलं की आम्ही जेव्हा पुण्यात जायचो तेव्हा आम्हाला माहिती की तुमची भाषा अशुद्ध आहे. आमची भाषा कशी अशुद्ध आहे, आम्ही लहानपणापासून ती शिकलो. आणि आमच्या भाषेत जर मोठमोठे कवी आतापर्यंत होत आले, अगदी लीळाचरित्रापासून खानदेशी सापडते, तर लीळाचरित्र इतका चांगला ग्रंथ तर जगात नाही कुठे गद्याचा, तर तो कसा काय शुद्ध असेल. तर आम्ही ते काही मान्य करत नव्हतो आणि तो अभिमान आम्हाला कामा आला की आम्ही मग आमच्या भाषेत लिहिलं, आमच्या पद्धतीत लिहिलं. आज आपल्याला मान्यता मिळते, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हिंदूमुळे मराठी भाषा समृद्ध झाली, 500 तुम्ही म्हटलात की शब्द आले, तर ही समृद्धी आणखी वाढावी, तुमच्याकडची जी समृद्ध अडगळ आहे ती आणखी मराठी जणांपर्यंत पोचावी अपेक्षा आहे. त्यामुळं खूप मोठी प्रतीक्षा आहे हिंदूचा पुढचा भाग कधी येणार त्याची, तर कुठपर्यंत त्याचं काम आलंय. मी ह्याचीच प्रतीक्षा करतोय. मी अगदी माझ्या आधीच्या कादंबऱ्या बिडारच्या लिहिल्या, त्याच्यानंतर जवळजवळ 40 वर्षानंतर हिंदू लिहिली. आता हिंदू नंतर आता 40 वर्ष लावायचा विचार नाही आहे माझा, पण निदान आता होईल तेव्हा होईल असं मी दरवर्षी सांगतही 10 वर्ष होत आली आहे. आता आणखीन तुम्हाला तेच सांगतो पुढच्या वर्षी नक्की. खंडेरावचा प्रवास कसा असेल त्यामध्ये. याच्या पुढे खंडेराव आर्किओलॉजिस्ट आहे आणि तो पुरातत्वविद्येचा एक नेमला जातो त्या खात्यात, आर्किओलॉजी डिपार्टमेंट. आणि तिथून तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि मला जे माहिती आहे त्या ठिकाणीच मी त्याला पाठवलं आहे. तक्षशिला. तर तक्षशिला युनिव्हर्सिटीत काय होतं की इसवी सनापूर्वी त्या काळात 4-5व्या शतकापासून बौद्ध धर्माचे सगळे प्रसार असताना ग्रीसपासून सगळे लोक यायचे आणि ते तक्षशिलेत शिकायचे. आपल्याकडची जी शास्त्र होती, अगदी औषधशास्त्र, सर्जन, मेडिसिन, नंतर व्याकरण, ही खगोलविद्या, हे सगळं आपल्याकडून त्यांनी सगळीकडे आनंदाने नेलं आणि आपल्याला आनंद वाटतो की इतकं आपलं केंद्र होतं. तिथे हा जातो तेव्हा तो शोधून काढतो की आपल्याकडचे कसं की पूर्वी एक घोडा युद्धात गँग्रीन झालेला, मांडी खराब झालेला माणूस आणायचा, तो बिचारा आधीच तळमळत असतो आणि तो ग्रीक एक जो आला पाहुणा, तो म्हणतो काय हे हिंदू लोक, हिंदू म्हणायचे त्यावेळी त्याला, की सगळे या इकडचे लोक हिंदूच, धर्म वगैरे असं त्याला नव्हतं, की किती क्रूर आहेत हे लोक. तो आधीच बिचारा तळमळतोय आणि त्याला आता घोड्याच्या लाथ मारता येते, पण त्या लाथेला एक तलवार लावलेली असायची आणि ती त्याला आर टोचली त्या याला घोड्याला की तो फाटकन लाथ मारायचा. ती जोरात असते फार, तेवढी कॅलरी काय म्हणायचं ती तेवढी नसतेच, म्हणून फटकन तो पाय कापला जायचा आणि त्यामुळे आपोआप ते तुटून पडायचं आणि गँग्रीन व्हायचा वाचायचा. मग ते त्याला लेप द्यायचा. ही नंतर कला तिकडे ग्रीसमधून गेल्यानंतर मग पाश्चरकडे जाऊन पाश्चर आपण पाश्चरायझेशन म्हणतो ना, ते अशी त्याची ओरिजिन आहे. हे अगदी मी स्वतःहून अनेक डॉक्युमेंट्स पाहत
जात गेलाय अशी आपल्याकडची सुरुवात तो पाहतो आणि त्याला असं वाटतं की अरे मग ही आपली शास्त्र गेली कुठे. इतके आपण जर पुढे होतो तक्षशिलेतले वरपर्यंत सगळं आपण पाहत होतो की आपल्याला पुढे ग्रहण केव्हा यायला हे आधीच कळत होतं वगैरे वगैरे. ते गेली कुठे, मग त्याचा तो शोध लावत लावत असा पुढे होतो. नंतर तो आपोआपच पुढे समजा कुठेतरी अजिंठ्यात मग त्याची भेट नाही. मग अजिंठ्यातल्या काळातलं जे सातवाहनांचं इसवी सलामच्या पहिल्या शतकापासूनचं वातावरण त्यावेळी कसं होतं, त्यावेळी आपल्याकडे विदर्भ हे सगळे लोक कसे एकत्र होते, असं करत करत तो त्याला माहीत म्हणजे मला माहीत असलेलंच सगळं जो आपल्या देशाचा इतिहास आहे आतापर्यंत आणि हिंदू कसे बदलत आले आणि कसे मोठमोठे होत गेले. आणि अचानक मग ते या साधारणतः 15-16 शतकापर्यंत आपला विकास जोरात होत होता. नंतर मग ते युरोपी अंमलाखाली त्यांचं नुकसान झालं असं ते त्याच्यातून दिसतं. म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे असं झालं आहे, तर ते मी मांडलं आहे. खूप गाभ्याला तुम्ही हात घातलेला आहे असं जाणवतं. तुम्ही आत्ता जे बोलतात, कादंबरीचं नाव आहे हिंदू खंडेराव नायक आहे आणि तक्षशिला, आणि आज रूढार्थाने हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म असा जो दोन वेगळे धर्म म्हटले जातात, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती? ही जी धर्म अशी जी कल्पना आहे ती आपल्याकडे धर्म म्हणजे आपण म्हणतो की एखाद्यानी जर काही चुकलं बिगलं तर म्हणतो अरे तुझा धर्म आहे का, म्हणजे काय ते हिंदू किंवा मुसलमान किंवा असाच असतो. धर्म म्हणजे तुमची नैतिकता जी आहे त्याला धर्म म्हणायचे. तर आपण त्याची इंग्रजांच्या ते ख्रिश्चन आणि या म्हणजे खानेसुमारीपासून सुरू झालं आहे की तुमचा धर्म काय. असा धर्म आपल्याकडे कधीच नव्हता. आपण लोक वारकरी होतो, लिंगायत होतो, कोणाची बायको महानुभाव असायची, कोणाचा वारकरी असायचा, कोणी नाथ संप्रदाय असायचे, कोणी बौद्ध. आपल्याकडे अनेक सरमिसळ होत गेल्या आणि असा कधी धर्म असा आपल्याकडे नव्हता. पण हिंदू असणं याचा अर्थ आपल्याकडे या सिंधू नदीच्या अलीकडचे सगळे हिंदू होते. म्हणजे अकबर आणि शहाजहानच्या काळातल्या लोकांनी यांना हिंदू म्हटलं आहे की हे हिंदू अकबर वगैरे लोक यांना जरा धडा शिकवला पाहिजे असं इराणी लोक म्हणायचे. कारण ते हे हिंदूच होते सगळे, कारण हे इकडचे सगळे हिंदू. यांचा धर्म एक होता. यांची बायको तुम्हाला माहीत आहे ताजमहाल बांधणारा कोण, त्याची आई हिंदू होती. म्हणजे हे आपण मान्य केलं पाहिजे की आपण सगळे एकच आहोत. पण दुर्दैवाने मध्ये हे असं झालं की हा वेगळा तो वेगळा आणि मग एकमेकात द्वेष आणि त्याच्यामुळेच आपलं फाळणी झाली, त्याच्यामुळे नुकसान झालं. आजही आपलं जवळजवळ ते तिकडचे लोक युद्धावर अर्धा बजेट खर्च करतात, आपण अर्धा बजेट खर्च करतो आणि आपलं दोघांचं नुकसान होत आहे. हे कशामुळे झालं, हे या धर्मकल्पने झालं. तर धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना आता नाहीशा केल्या पाहिजे. आपण सगळे देश आणि आपली नैतिकता हे दोन त्याच्या ठिकाणी आपण धर्म आणि राष्ट्र नष्ट केले पाहिजे, तरच आपली म्हणजे आपलीच काय पण जगाचीच आता याच्यातून सुटका होईल, नाहीतर कठीण आहे. आणि हे इतक्या गुंतागुंतीच्या वातावरणामध्ये तुम्ही बोलताय सर याच अनुषंगाने की महाराष्ट्रामध्ये आता काही शहरांची नावं बदलण्यात आली. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय दुसरं काही काम नसलं तर हे करायला ठीक असतं. म्हणजे रिकाम्या लोकांना हे असेच उद्योग असतात ना. चांगली कामं करायचं सोडून आता झाडं लावणं हे जास्त महत्त्वाचं आहे ना याच्यापेक्षा, किंवा औरंगाबादमध्ये झाडं जास्त लावा हे असं करण्यापेक्षा. पण त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की मग छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला अभिमान नाही का, जे कोणी विरोध करतात. आणि औरंगजेबाचं नाव तुम्ही का द्यायचं औरंगाबादला? औरंगजेब जर इतका क्रूर होता, त्यांनी जर छत्रपती संभाजी महाराजांची अशी निर्गुण हत्या केली, तर मग का त्याचं नाव ठेवायचं त्या ठिकाणी, असंही एक दुसऱ्या बाजूनी बोललं जातं. काय क्षुद्रबुद्धीचे लोक काहीही विचार करू शकतात, आपण त्याचा विचार करायची गरज नाही. हे असं याचा बदला आता उद्या माझंही नाव लोक म्हणतील बदला आणि काहीतरी वेगळंच करा, तर ते त्यांचं मत आहे. आपण त्याच्यावर काही विचारून आपले आधीपासून जे राहतो ते औरंगाबादमध्ये राहणाऱ्या लोकांचा काय फरक पडतो का? त्यांना प्यायला पाणी मिळत नाही, ते तसंच राहणार आहे. संभाजीनगर केल्यामुळे काही प्यायला पाणी मिळेल असं नाही, अशी परिस्थिती आहे. सर हे एकीकडे आपण देशीवाद म्हणतो आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर जगभरामध्ये उजव्या विचारसरणी वाढीस लागलेल्या दिसतात. वेगवेगळ्या देशांमध्ये आपण म्हणजे अजून त्यात सत्तेवरती जरी नाही आल्या तरी दुसऱ्या महायुद्धानंतर इटली, जर्मनी, फ्रान्स या ठिकाणी ज्या उजव्या विचारसरणी जरा मागे पडल्या होत्या त्या पुन्हा उभारी घेताना दिसतात. अमेरिकेमध्ये आपण पाहतो, आपल्या देशामध्ये देखील उजव्या विचारसरणीचंच सरकार आहे. तर याच्याकडे कसं बघता सर तुम्ही? याच्यामध्ये हे पुन्हा पहा देशीवाद नाहीसा झाल्याची लक्षणं आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपले परवा मला आसाममध्ये एक माणूस भेटला. तो म्हणाला तुमच्याकडे की ते शरद पाटील नावाचे गृहस्थ होते, ते आमच्या कलकत्त्याच्या एक मोठी त्यावेळी हे झाली त्यांच्या मुख्य लोकांची सभा. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपण आता कम्युनिस्ट लोकांनी बदलून जाती आपल्या देशात तर जातीवार आपण विचार केला पाहिजे, हां तरच आपल्यात करता येईल. हे असं वर्ग आपल्याकडे चालत नाही, कारण एकाच वर्गात एकाच जातीत वरच्या वर्गाचे लोक असतात, खालच्या वर्गाचे लोक असतात, त्याच जातीत ते लोक त्याच जातीचं शोषण करत असतात. तर आपण हे केलं, पण त्याला
आम्हाला लोकांनी वेड्यात काढलं की हे जातीभीतीचा विचार हे चुकीचा आहे, आपण ते वर्गन मार्क्स बिर्क्स असं केलं आणि त्याच्यामुळे म्हणाले आमचा पक्ष आता नाहीसा झाला. आम्ही ते जर ऐकलं असतं तर आज आपल्याला जातीनिहाय आपल्याला विचार करून काहीतरी करता आलं असतं. अशी म्हणजे कम्युनिस्ट लोकांची म्हणजे एका त्यातल्या कामगाराच्या विचारवंतांनी मला हे सांगितलं आणि ते मला पटलं. कारण काय, आपण आपली जी परिस्थिती आहे ती सोडून तिकडच्या परिस्थितीनुसार विचार करायला लागलो की मग तुम्ही चुकत जाता आणि ते तुमची मग पार्टी नाहीशी होते. जर तुम्ही जाती कम्युनिस्टांच्या बाबतीत झालं. जातीयता इथली त्यांनी वास्तव स्वीकारलंच नाही. स्वीकारलं नाही आणि वर्गाचं वास्तव स्वीकारलं. वर्ग आपल्याकडे आता प्रत्येक जातीत जर वर्ग असले तर तुम्ही कधी सुधारणा करणार ते, कधी जात मोडणार. तर त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आणि दुर्दैवाने आपल्याकडे आहे ते मान्य केलं पाहिजे आणि मग त्याच्यातून पुढे गेलं पाहिजे. ते मान्यच करायचं नाही, त्याच्यातून पुढे जायचं, याच्यातून मग ते जातच नाही माणूस पुढे. त्याच्यामुळे आपण तिथेच राहतोय आणि पुढे जात नाही, असं दुर्दैवाने आपलं होत चाललं आहे. सर, इंग्रजी शाळांच्या बद्दल तुम्ही तुमची मतं अनेकदा व्यक्त केलेली आहेत, पण पुन्हा मी विचारतो की आत्ता म्हणजे मी पुन्हा दुसरी बाजू विचारतो की आता प्रत्येक बाबतीमध्ये लोकांना, पालकांना वाटतं की आता की का नाही माझ्या मुलांनी जगरहाटीसोबत राहावं. तर खरंच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणं म्हणजे जगरहाटीसोबत राहणं आहे का? खरंच तो जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी लायक होतो का इंग्रजी भाषेत शिकण्यामुळं? आणि लोक म्हणतात की ठीक आहे, ते सांगितलं ते ठीक आहे, पण आज व्यवहारामध्ये जर इंग्रजी नाही आली तर तो कसा टिकेल, तो कसा या सगळ्या स्पर्धेला सामोरं जाईल? त्याला इंग्रजी शाळेमध्येच शिकलं पाहिजे, ही पालकांची सर्वसाधारण भावना आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही चीनमध्ये काही लेखक गेलो होतो. तर आम्ही आपसात म्हणजे एक केरळी, एक आसामी, एक गुजराती, एक मी मराठी, असे लोक आपसात बोलताना इंग्रजी बोलायचे. तर चीनी लोक म्हणायचे की आमची मुलं इंग्रजी अजिबात अशी येत नाही त्यांना, तुम्ही कसे काय इंग्रजी इतके चांगलं बोलता, तुम्ही वेगवेगळ्या भाषा असून. तर ते आमचे लोक मला म्हणाले तुम्ही सांगा, नाही म्हणे बोला, कारण काही असलं की ते मला असं द्यावंच लागतं उत्तर. तर मी म्हणालो की याचं एकच उत्तर आहे की आम्ही गुलाम होतो. फक्त गुलामांनाच असं दुसऱ्याची भाषा येते. चांगला माणूस म्हणजे आता मी त्यांना उदाहरण दिली, जगात तुम्ही पहा जपानी, कोरियन, आपले मोबाईल सगळे जिकडून येतात ते, अगदी युरोप तर सोडाच, युरोप तुम्हाला जर्मनीत एअरपोर्टवर आम्ही काहीतरी मागितलं तर ते डोंट स्पीक इन इंग्लिश असं ती बाई म्हणाली. जर्मनीत असं आहे, जपान सगळीकडे, हो रशिया, कुठेही इंग्रजी बोलत नाहीत. पुढे गेलेले कोणीही बोलत नाहीत. मागासलेल्या देशात फक्त इंग्रजी आहे आणि इंग्रजी ज्यांची मातृभाषा ते अर्थात ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांचं ठीक आहे. पण आपल्यासारख्या लोकांनी आपल्या इतक्या प्रगत भाषा असताना, जगातलं सगळ्यात समृद्ध साहित्य आपल्याकडे असताना, आपल्याकडे आता पहा स्त्रीलेखिका पूर्वीपासून आहेत. इंग्रजीमधली पहिली स्त्रीलेखिका 19व्या शतकात झाली, 200 वर्षापूर्वी. त्याच्या आधी लेखिकाच नव्हती त्यांच्याकडे, स्त्रियांना लेखनही नव्हतं काही. पण आपल्याकडे पूर्वीपासून परंपरा आहे. अगदी आपल्याकडे लीलावतीपासून महानुभाव कविता जनाबाई, सोयराबाईपासून बहिणाबाईपर्यंत सगळ्यांना आपल्याकडे तो अधिकार आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याकडे जे आहे ते असं दुर्लक्ष केल्यामुळे आपले हे उपयोगी, ही आपलीच भाषा महत्त्वाची असताना तुम्ही इंग्रजी शिकायची कशा करता? आणि समजा तुम्ही गुलाम होता आणि ते आता दुर्दैव आहे आपलं की आपल्याला ह्या काही काय म्हणायचं अंतर्विरोध आहे आपल्यातले, की आता आपल्याला हे नको वाटतं पण ते शिकावं लागतं. पण ती कामापुरतीच केली पाहिजे, की तुम्हाला बोलता येण्यापुरती ठीक झाली. लहानपणापासून ते ABC पासून शिकवायचं वरपर्यंत याचे परिणाम चांगले होत नाहीत. कारण मी स्वतः इंग्रजी शिकवलं आहे. तर आमच्या वर्गात मुंबई विद्यापीठात 60 विद्यार्थी असायचे. पार्ट 1ला 60, पार्ट 2ला 2. त्या 60 विद्यार्थ्यांमध्ये सगळे असे कोकणातले, खानदेशातले, कोकण, नगर, साताराकडचे, खेड्यातली पोरं MA पर्यंत इंग्रजी यायची. पण इंग्लिश मिडियमचं कोणी नसायचं. त्या पारशी, अँग्लो इंडियन 2-4 मुली असायच्या. परंतु इंग्रजी मिडियमचा माझ्या असं तत्व आहे आणि ते अगदी तुम्ही स्टॅटिस्टिक काढा की इंग्रजी मिडियमचा माणूस BAच्या पुढे जाऊच शकत नाही, कारण त्याचं डोकंच चालत नाही पुढे. त्याचं फक्त मेरी हॅड ए लिटल लॅम असं कळतं. पण तर इट्स फ्लीस म्हणजे काय असतं कोणाला कळतं? फ्लीस इंग्रजी तुम्हाला डिक्शनरीत सुद्धा पाहून कळत नाही. आणि स्नो कोणाला माहीत आहे? बर्फ माहीत आहे, पण काही स्नोसारखं त्याचं लोकर होती. हे असं चुकीचं मग डोक्यात गेल्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो आणि स्वतःची बुद्धी चालत नाही. म्हणजे ही इंग्रजी शिकणारी पोरं काहीच करू शकत नाही. परदेशात गेली आणि तिकडे मग त्यांनी किरकोळ जागा केल्या तर ते बरोबर आहे, कारण त्यांचं तिकडे चालतं, त्यांना आवश्यकही असतं ते. पण त्यांना स्वतःचं ज्ञान, आणि आता आपण पाहिलं की आपल्याकडे पुढे शास्त्र कोणी नेलेलं नाही, कारण इंग्रजीमुळे आपली डोकी चालत नाही आहेत असं झालं आहे. आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला काही
काहीतरी करून हे बंद करणं कायद्याने आणि आपापल्या भाषा करणं, जसं जपानमध्ये, कोरियामध्ये, चीनमध्ये, जर्मनी, फ्रान्समध्ये करतात, तसं प्रत्येकाने मराठी केली पाहिजे. 2-4 लोकांना मराठी, 2-4 लोकांना इंग्रजी आलं महाराष्ट्रातल्या, तर पुरे झालं की ते एक्सपर्ट तेवढे काही काम झालं त्याला बोलवं. जसं चीनमध्ये तसं करतात की आम्हाला बोलण्यासाठी एक इंग्रजी येणाऱ्या 1-2 लोकांना बोलवायचे ते, आणि ते आमच्याशी मग सांगायचे कसं काय चाललं आहे. पण सर्वसामान्य माणसाला इंग्रजी येत नव्हतं आणि चालत होतं. म्हणजे आम्हाला तिथे आश्चर्यच वाटलं की अगदी फुटपाथवर आम्ही रात्री चहा प्यायला गेलो तर आम्ही अशी खून केली. कारण आपल्याला काय कळतं, तर तिथला तो फुटपाथवरचा माणूस आपल्यासारखेच गरीब लोक आपले तिथे जेवणारे वगैरे, तर तो म्हणाला चहा. अरे म्हटलं आपला चहा शब्द हा यांचाच आहे. असं आपल्याला आपल्या आपल्या भाषेत बोललं की लक्षात येतं की आपण चहाचं रूट तिथे आहे, हे टी वगैरे हे इंग्रजांनी त्याचंच केलं आणि आपण आता चहा म्हणतो, त्याचा मूळचा चा असा आहे. आणि हे असं आपल्या आपल्या भाषेवर अवलंबून राहिल्यामुळे आपल्याला कळत जातं. जसं मी तुम्हाला सांगा, आई बाबा हे आपले मूळचे शब्द आहेत. हे नंतर आलेले शब्द हे परक्या भाषेत लिहायचा आपल्याला अर्थ लागत नाही, पण त्याच्यापासून दुसरं काही होत नाही. क्रिएटिव्ह जे म्हणतात ते होत नाही. आजही तुम्ही पहा, इंग्रजी शिकवणारे आमच्या एका विद्यार्थिनीने थिसिस लिहिला आहे एमफिलचा, की इंग्रजी शिकवणारे आपल्या देशातले लोक आहेत ते सगळे असे खेड्यातून आलेले इकडे तिकडे वगैरे असे आहेत. तुम्ही बाबा इंग्रजीचा हेड आमचा विद्यार्थी आहे मराठवाड्यातला, तिकडे पुण्यातला हेड इकडचा आपल्या चाळीसगावचा विद्यार्थी आहे. हे खेड्यातून आलेली पोरं इकडे तिकडे बकऱ्या चालणारा होता, तर तो हेड झालाय. हे कुठे गेले इंग्लिश मिडियमचे लोक? हे नाहीच आहेत कुठे शिकू, म्हणजे इंग्लिशचे प्राध्यापक सुद्धा होऊ शकत नाही. अधिकारी बघितले आपण किंवा वेगवेगळ्या पदांवरती जर बघितले आपण, तर लोक त्यांच्या मातृभाषेतून आलेली बऱ्यापैकी. आजपर्यंत जे काही मोठं आपल्या देशात झालं ते मातृभाषेतल्या लोकांनीच केलं आहे. अगदी सी व्ही रामन घ्या का कोणी घ्या, तुम्ही जगदीशचंद्र बोस घ्या, हे सगळे आपापल्या भाषांमधून मोठे झाले आहेत. इंग्रजी व माध्यमावाल्यांनी काय दिवे लावले आहेत आजपर्यंत? त्यांनी आपापले नोकऱ्या नीट केल्या आणि लोकांची चाकरी केली, एवढंच. त्याच्यात तर कोणी जातो वर, ते काही विशेष नाही, असं एक माझं मत आहे. अलीकडच्या काळातलं मराठीमधलं तुम्हाला आवडलेलं लेखन किंवा लेखक किंवा पुस्तक अलीकडच्या काळामधलं? अलीकडे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे मुली फार चांगलं कविता लिहित आहेत. सगळीकडे महाराष्ट्रात जिकडे तिकडे मी पाहतो ना की मुलींना कळलं आहे बरोबर भाषा कशी लिहायची. म्हणजे आपल्या अगदी सावंतवाडीपासून अगदी शरी वसोलकर घ्या किंवा ती जळगावची बारकी पाटील आहे ती घ्या, किंवा इकडची अमरावतीकडची उबाळे, सरिता उबाळे एक आहे सातारा. म्हणजे हल्ली मुली खूप पुढे आहेत, असं एक माझं मत आहे. मी त्यांचं फार आनंदाची गोष्ट वाटते मला ह्याच्यापर्यंत झाली. हां सर, आपल्या देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे अशी खूप ओरड होते. अर्थात त्याला दुसरी बाजू पण आहे, वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप चालत राहतात. तर तुम्ही कसं बघता आत्ताच्या परिस्थितीकडे? आपल्याकडे लोकशाही खरोखरच धोक्यात आहे. म्हणजे खरं बोलणं म्हणजे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन खाली राहावं लागतं. तुम्ही काही नीट सरकारी धोरणाप्रमाणे वागला तर तुम्ही नीट राहता, उलटं बोलला की तुमच्यावर एन्क्वायऱ्या होतात. हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. आपल्याच पार्टीतल्या लोकांच्यावर एन्क्वायरी केल्या पाहिजे, खरं तर ती लोकशाही असते. तर तसं होत नाही आहे दुर्दैवाने. तुम्हालाही मध्यंतरी एक पत्र आलं होतं, त्यानंतर बराच काळ नेमाडे सर बोलले नाहीत आणि म्हणजे महाराष्ट्र प्रतीक्षित होता की नेमाडे सर बोलतील, काहीतरी मत मांडतील. तर या सगळ्याचा तुमच्यावरती परिणाम झाला सर या अशा घटनेचा? मला त्याच्यातून फार वाईट दिवस काढावे लागलेत आणि मला आता असं लक्षात आलं की त्याचा बोलण्याचा उपयोग नसेल तर ते बोलू नये. नाही तर काय होतं की आपली मग महत्त्वाची कामं आता हिंदू रमाज राहून जातं. कविताचा संग्रह आता काढला आहे, म्हणजे गोव्याला मी होतो तेव्हापासून जवळ 25 वर्षात पडलेला, तर ते जास्त महत्त्वाचं ना या मूर्ख लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा. म्हणून मी बरोबर आहे, वेळ घालवू नये. तुम्ही खूप वेळ झाला आमच्याशी बोलताय, पण मला आणखी विचारायचंय तुम्हाला सर. हे एकीकडे आपण बघतोय, आपण देशीवाद म्हणतोय, पण इतर अनेक म्हणजे इंग्लंडमधला आत्ताचा जो तिथला तो पंतप्रधान आहे तो आपला भारतीय मुळाचा आहे. काही लोक इथून त्याच्याबद्दल अभिमान व्यक्त करतात, ते स्वतःची छाती फुगवून घेतात. तर तुम्ही कसं बघता सर या सगळ्या बदललेल्या सगळ्या जागतिक परिस्थितीकडे? आणि एका बाजूला म्हणता की आपल्या विनाशाची किंवा अंताची सुरुवात म्हणजे संस्कृतीच्या अंगाने म्हणता हे, आणि हे एकीकडे हे असं होणं, तर कसं बघता सर? मी जे विनाश होतो तो म्हणतो अतिशय सूक्ष्म असा होतो, तो लक्षात येत नाही. हे असे बदल होतात की हळूहळू मग ते वाढत जातं. आताच ते लक्षात
काळात आलेले बरे असतात. पण ही जी आपली माणसं सगळीकडे चमकतायत ही नैसर्गिक गोष्ट आहे. आता ते इतके पिढ्यात इतके राहिले तर त्यांनी तिथे येणं आवश्यकच आहे. म्हणजे तो त्या लोकांचा मोठेपणा आहे, आपला नाही. आपल्याकडे इतके चांगले लोक असताना आपण निवडून देत नाही. म्हणजे आपल्या काळात पूर्वी मौलाना आझाद सारखे लोक असायचे, तो आपला मोठेपणा होता. तसं आज आपल्यात मोठेपणा तो राहिला नाही. आपण आपल्यातले क्षुद्र लोक वर घालायला लागलो आणि त्या दुसऱ्या धर्माचे, दुसऱ्या जातीचे किंवा परके समजून त्यांना आपण लायकीचे असून लायकी देत नाही, हे आपलं चुकतं आहे. सर, तुम्ही रोजची वर्तमानपत्र वाचता का? नाही वाचत. नाही, कारण काय मला मी एकेकडे वाचत होतो, नंतर असं लक्षात आलं की त्याच्यात काही खरं येत नाही. दुसरं म्हणजे त्याच्यातून जे काही मिळतं ते सगळी माहिती मिळते. सत्य काय आपल्याला ते शोधूनच काढावं लागतं. पण आता मी समजा वेळच आली, कुठेतरी विमानात पडलेलं असलं किंवा समोर वेळच काढायचा असला तर रॅक असतो, मग पाहतो काय काय चाललंय, तर मला काही फार सुधारणा दिसत नाही. असं मला वाटतंय. वृत्तवाहिन्या तर पाहतच नसाल. नाही. बरं सर, मग आता ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये खंडेरावचं मार्गक्रमण कुठं असेल ते तुम्ही सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही कवितेचं तुमचं पुस्तक वगैरे असं येणं? कवितेचं पुस्तक आता सट्टक नावाचं तयार होत आहे. ते गेल्या अनेक वर्षातल्या कविता पडून आहेत, त्यामुळे 50-60 कविता झाल्या आहेत. तर त्या मी आता तयार करतोय. मी खरं हिंदू लिहायला गेलो आहे करोनाच्या काळात गावी आमच्या काही होणं म्हणून, तर तिथे ते ही तुकडेच निघाले कवितांचे आणि त्याच्यातच माझं डोकं गेलं आणि मोकळा वेळ मिळाला तर ते मी ते करतोय. ते झालं मी हिंदू घेणार आहे. त्याच्यानंतर माझी जवळ 7-8 काय म्हणायचं मुद्रण प्रती पडून आहेत. मी खूप आमच्याकडची लोकगीतं जमा केली होती, ते मला संपादित करून द्यायचं आहे. अतिशय सुंदर लोकगीतं आहेत. ती गरीब बाया बिचाऱ्या खेड्यापाड्याच्या इतक्या सुंदर कविता करतात, त्या मी जमा केल्या होत्या, लहानपणापासून पडल्या होत्या. त्या मी आता त्याची प्रेस कॉपी करणं, त्याला इंट्रोडक्शन लिहिणं, त्याचं एक करणं आहे. नंतर मला एक शैलीवर मी व्याख्यान दिलं होतं, दिलं आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असते नेमकं, म्हणजे सृजन क्रिया काय असते, कविता लिहिणं, कादंबरी लिहिणं, हे नेमकं कशामुळे होतं, काय होतं, त्यासाठी काय वाचन लागतं का, मुळातच असतं का, काय असतं का, प्रत्येकाला लिहिता येतं. याच्यावर एक खूप 15 अशी व्याख्यानं दिली आहेत. त्याचं पुस्तक पडून आहे. नंतर माझ्याकडे काहीतरी एक भाषांतर खूप पडून आहेत. माझ्याकडे स्मृतीस्थळाचं भाषांतर इंग्रजी, मी शिकवत होतो लंडनला, तर ते पडून आहे. नंतर गालिबचं भाषांतर पडून आहे. अशी माझ्याकडे खूप कामं पडून आहे. म्हणजे अजूनही मला 50-60 वर्ष जर दिली तर मी आनंदाने, म्हणजे आता मी 85 वर्षाचा आहे, तर मला असं वाटतं की अजून 50-60 वर्षात ते होतील. धन्यवाद सर. आणि तुम्हाला हा 50-60 वर्षांचा अवधी मिळावा हीच सगळ्या मराठी भाषिकांची अपेक्षा असणार आहे. एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि नेमाडे सरांचा हा देशीवाद, नेमाडे सरांचं हे काम या देशी वाणांच्या माध्यमातून, देशी बियांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रुजवलं जाणार आहे. चिरंतन अशी स्मृती नेमाडे सरांची या वृक्षांच्या माध्यमातून कायम ठेवण्याचा सह्याद्री देवराईचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सह्याद्री देवराईला देखील शुभेच्छा. आणि नेमाडे सर धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा. या मुलाखतीमध्ये कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.